रसिक हो, माधवजींची 10वी, त्यामुळे थांबलेला तबला, आता या सगळ्याचा परिणाम म्हणून 10वीचा लागणारा रिझल्ट आणि याबरोबरच माधवजींना लागलेलं क्रिकेटचं वेड, हे काय आहे हे आपल्याला समजून घेतलंच पाहिजे. तबला तर माझा त्यावेळेला पूर्ण थांबलाच, पण तरीही मी हां वेळ मिळाला की मधूनच कपाट उघडायचो, हां तबला वाजवायचो. कारण आई आणि वडील दोघे जण नोकरीला, आजी घरामध्ये, आजीला गुंडाळून ठेवलं होतं आम्ही सगळ्यांनी, आणि आजोबा लॉन्ड्रीमध्ये असायचे. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल आणि जसा वेळ मिळेल तसं केव्हा तरी तबल्यावर हात मारत होतो मी. रसिक हो, आपण माधवजींशी गप्पा मारता मारता त्यांच्या 10वीच्या परीक्षेपर्यंत त्यांना आणून ठेवलेलं होतं. त्यांचा तबला थांबलेला आहे हे आपल्याला कळलंय. फक्त असं आहे की नक्की 10वीत काय चाललं होतं, या सगळ्याचा परिणाम म्हणून 10वीचा रिझल्ट काय लागला, त्यांना पुढे तबला वाजवायला मिळाला का, आणि आणखीन काय पुढे कसं घडलं हे आपण या भागामध्ये जाणून घेणार. माधवजी नमस्कार. नमस्कार. 10वीची फार महत्वाची परीक्षा, तबला थांबवला होता घरच्यांनी. फारच त्यावेळेला काय त्रास म्हणता येणार नाही, पण असं काहीतरी अस्वस्थ व्हायचं की आपण वाजवायला तरी थोडंसं लागलोय बरोबर. आणि वाजत तर नाहीये हातामध्ये. तोही एक थोडासा कुठेतरी असा मनाला हे होता की आधी जे गुरुजी होते माझे, त्यांचा आवाज जो कानात बसला होता, बरोबर. की काहीतरी हात मारून तो आपला तबला वाजवायचो मी. त्यावेळेला काही असं फार त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं नव्हतं. बरोबर. पण त्याचा परिणाम म्हणून तबला थांबलेला होता माझा, बरोबर. की आता आपण 10वीला परीक्षेमध्ये मार्क्स मिळाले पाहिजेत, पास झालं पाहिजे, हे कुठेतरी बिंबवलं गेलं. नाही, पण बरोबर आहे. पण आई वडिलांसाठी तो थांबलेला होता. हळूच कधी चालू व्हायचा का तबला? व्हायचा ना चालू. हा, कोणी घरात नसायचं, आजी झोपली असेल की आपला मी कपाट उघडायचो आणि त्याच्यात थोडासा हात मारायचो मी. आजी द्यायची परवानगी? आजी झोपायची दुपारची. त्यामुळे मी शाळेतून घरी आल्यानंतर थोडासा तो उद्योग करायचो, परंतु अभ्यासाकडे जास्ती लक्ष दिलं गेलं त्यावेळेला. मला जे काय थोडं माझं लक्ष डायव्हर्ट झालेलं होतं ते काय परत पूर्ण अभ्यासावर आलं नाही. बर बर. परंतु क्लासला जाऊन शाळेतला अभ्यास हे करून 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 कसा तरी मी 10वी पास झालो. हा, पण मला हेच म्हणायचे की 10वी पास झालात, हा. ते तबल्यासाठी म्हणून पास झालात की पुढे तबला चालू राहिला पाहिजे म्हणून? हा, आता मी नापास झालो असतं तर माझं सगळंच थांबलं असतं. आणि पास झाल्यानंतर त्या वर्षी मे महिन्यामध्ये आम्ही सगळी मुलं बाहेर मागे गल्लीमध्ये क्रिकेट खेळायचो. बर. तर ते मला वेड लागलं होतं त्यावेळेला क्रिकेटचं, का तर तबला तर वाजत नाहीये, हातामध्ये काही होत नाहीये. बर. मग क्रिकेटचं वेड लागलं होतं. बर. आणि इन द मेन टाइम आजोबांनी तो आमचा संगीतानंद शिक्षण केंद्र जो तबल्याचा क्लास होता तिथे चौकशी केली होती. बर. तिथे मला ते एकदा घेऊन गेले. बर. आणि मास्तरांना त्यांनी सांगितलं की असा असा नातू आहे, त्याला तुम्ही तबला शिकवाल का? ते म्हणाले शिकवून. त्यांनी जो मध्ये मागच्या एपिसोडला मी जो उल्लेख केला, त्यांनी जो मला प्रेमाने तबला शिकवला, बरोबर, तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की माझा हात तबल्यावर पुरत नाहीये म्हणून मला तबल्याच्या मागे बसायला उशी दिली. बर. मी उशीवर बसून तबला वाजवायला लागलो, पण हातातून काही आवाज येत नव्हता. बरोबर आहे. मग त्यांनी मला सांगितलं की आता तू तबला बाजूला ठेव आणि मांडीवर आधी वाजवायला शिक. बर. कारण तबल्याचा जो एक दाब घास असते किंवा तबल्याचा आवाज, ती बोटाची जी ऍक्शन आहे, बरोबर, ती ऍक्शन त्यांनी माझ्याकडे वजन घ्यावं लागतं, ते त्यांनी आधी मांडीवर शिकवलं. आणि पूर्वीची पद्धत होती की आधी बरेच जण अशी मांडीवर वाजवायला शिकवायचे, की त्याच्यानंतर तुम्ही तबल्यावर वाजवायला लागलात की त्याची दाब घास किंवा ऍक्शन जी असते ना, की ते वाजवायला सोपं जातं. मग असं त्यांचं एक गणित होतं, पण ते खरोखर बरोबर होतं. बरोबर आहे. आणि तेही चालू असताना मग माझी 11वी 12वी
त्यात आम्ही सगळ्या मुलांनी सीझनची बॉल बॅटिंग आणि टीम काही केलेली अच्छा, म्हणजे होती. ते टेनिसचे बॉल वगैरे नाही, सीझनचा हा, बॉल. सीझन बॉल आमची बर. शिवसागर क्रिकेट क्लब नावाचा आम्ही चालू केला होता एक. बर. आम्ही सगळे मॅचेस खेळायचो आणि ते माझं चालू होतं. आणि त्याच्यानंतर पण मला तुम्हाला विचारायचं की क्रिकेटमध्ये तुम्हाला बॉलर म्हणून आवडायचं का बॅट्समन म्हणून आवडायचं, की म्हणजे तुमची ख्याती काय होती त्यावेळेला? नाही, टीम मध्ये तुम्ही काय होता? टीम मध्ये मी ओपन करायचो बर. आणि मिडियम पेस टाकायचो. अच्छा. त्यामुळे शिवाजी पार्क एरियामध्ये त्यावेळेला एक ऑस्ट्रेलियाचा बॉलर आला होता, रॉडनी हॉग म्हणून. हो हो, बरोबर. तर त्याच्या नावाने मला सगळेजण त्या माहीम एरियामध्ये रॉडनी हॉग म्हणून ओळखायचे. हो. तर एवढा मी क्रिकेट चांगला खेळायचो त्यावेळेला. वा वा वा. आणि नंतर मग काय झालं की आमच्या बिल्डिंगमध्ये समोर आमच्या शर्मा नावाचे एक जण राहायचे. बर तर त्यांच्याकडे दर शनिवारी त्यांच्याकडे कृष्णाचं बरंच होतं. बर. कृष्णाची मूर्ती होती, मंदिर होतं, नंतर ते जन्माष्टमी करायचे वगैरे सगळे. तर बर, त्यांचा मुलगा भजनं वगैरे गायचा. तर बर. मी तबला वाजवतो म्हटल्यानंतर ते दर शनिवारी मला तिकडे बोलवून घ्यायचे बर आणि तिथे त्याच्याबरोबर वाजवायला लावायचे. बर. तोपर्यंत मी आमच्या रेडीज मास्तरांकडे काही ठेके शिकलो होतो वाजवायला. बर त्रिताल, जपताल, रूपक, एकताल, भजनी ठेका. आणि त्यांच्याकडे आणखी पण काही तबला वादक यायचे बर. किंवा ढोलक वादक म्हणा, की त्यांच्या बरोबरीने मला जो पूर्वीचा नाद होता हम्म. की आवाज आला की त्याप्रमाणे आपण आवाज काढायचा. बरोबर. तर बरोबर. त्याचा उपयोग मला तिथे झाला आणि त्या बरोबरीने मी त्यांच्या बरोबरीने वाजवायला लागलो. बर. आणि दुसरी गोष्ट, मुंबईला 11 वाजता कामगार सभा लागायची हो, रेडिओवरती. रेडिओवरती. बरोबर. तर त्यावेळेला शाळेत जायच्या आधी, त्यावेळेला माझी शाळा, मग नंतर मग पुढल्या वर्गांमध्ये दुपारची शाळा झाली. बर मग सकाळच्या वेळेला मी 11 ते 11:30 तबला घेऊन बसायचो. जी गाणी लागतील त्या गाण्याबरोबर जसं येईल तसं तबला वाजवायचो. बरोबर. ती सवय मला झाली ते ऐकून ऐकून वाजवायची. त्यावेळेला तो काय ठेका आहे, काय आहे, काय त्याचा पॅटर्न आहे, काय नाही, हे काही कळत नव्हतं. बरोबर. पण ती वाजवायला सुरुवात जसं ऐकू येतं तसं आपल्या असं हातातनं निघेल का असा निघेल प्रयत्न. का असा प्रयत्न होता. त्याचा उपयोग मला त्या शर्माजींकडे झाला बर की तिथे भजनं गाताना त्या भजनांच्या बरोबर वाजवता वाजवता माझा हात हळूहळू तयार व्हायला लागला. बरोबर. कारण त्यावेळेला वेगळा रियाज करणं किंवा हे असं डोक्यातच नाही ना की हा रियाज करायचा असतो, काही बरोबर. करायचा असतो. बरोबर. किंवा रेडीज मास्टर आम्हाला सांगायच्या, अरे दररोज 1 तास तबला वाजवला गेला पाहिजे, दररोज एक रियाज झाला पाहिजे. बरोबर. पण व्हायचं कसं की ठीक आहे, गुरुजींनी सांगितलंय, 5 मिनिटं वाजवायचो आणि परत ठेवून द्यायचो. बरोबर आहे. एका जागेवर बसणं ही प्रवृत्तीच नव्हती माझी. या सगळ्या याच्यात तबल्याचंही वेळ आणि क्रिकेटचंही वेळ. हा. कधी क्रिकेटकडे जास्ती ओढा होता म्हणून तबल्याचा क्लास कधी चुकवलाय? झालंय असं बऱ्याच वेळेला. अच्छा. कारण आम्ही संध्याकाळी 5-5:30 खेळायला सुरुवात केली की आमचा क्लास संध्याकाळी 6 वाजता असायचा. बर मग त्यावेळेला मग केव्हा तरी असं व्हायचं, म्हणजे आठवड्यातनं जर का 3 दिवस असेल तर 1 दिवस तरी असं काहीतरी व्हायचं की जाऊ द्यात, नको जायला. हा. मग तो क्रिकेटच खेळला जायचा. मग संध्याकाळी घरी आल्यानंतर तोपर्यंत क्लासही सुटून मी घरी आलेलो असायचं आणि वडील आलेले असायचे. बरोबर. त्यामुळे फारसं काही कळत नव्हतं आणि तेवढा त्यांना कोणाला एवढा इंटरेस्ट नव्हता की मी तबला वाजवायला जातोय काय. फक्त त्यावेळेला फी होती, ₹5 महिना फी होती त्यावेळेला. बर. ह्या अशा याच्यामध्ये मी तबला शिकायला लागलो. आणि एकदा मला तुम्हाला विचारायचं आहे की क्रिकेटचं एवढं वेळ तुम्ही, म्हणजे रॉनी हॉक होता त्यावेळेला, हा. तर मॅचेस वगैरे भरपूर चालायच्या हो. अशा वेगवेगळ्या टीम बरोबर मॅचेस, आणि मग ते हो, आमचं काय व्हायचं, शिवाजी पार्क एरियापासून, म्हणजे शिवाजी पार्कचा जो कोहिनूर मिलची जी हे गल्ली होती त्या तिथपासून तर शीतलादेवी टेम्पल जे होतं हो माहीमचं, हो. तिथपर्यंत ज्या ज्या म्हणून गल्ल्यांमध्ये पोरं खेळायची सगळी, बर त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर आमची टीम मॅच खेळायची. बरोबर. आणि सगळ्या टीम बरोबर आम्ही जिंकायचो. अरे वा वा. असं नव्हतं की बा आम्ही नुसतेच खेळलोय बरोबर. आणि काही 5 पैसे आम्ही प्रत्येकाकडनं काढायचो. हा, मला तेच विचारायचं होतं की ते वर्गणी काढून बॉल आणि हा, ते सगळं त्यावेळेला होतं. बरोबर. आणि 5 पैसे आपण घेऊन गेलं की येताना 10 पैसे घेऊन यायचं. आणि मग शिवाजी पार्क मध्ये जाऊन कोपऱ्यावर बसून तो चणे दाणेवाला होता तिथे, त्याच्याकडनं ते खायचे 5 पैशाचे, आणि 5 पैसे परत उरलेले पुढल्या मॅच साठी ठेवायचे. पण तुमच्या संघाला अशी ढाल वगैरे मिळाली आहे किंवा तुम्हाला कुठला चषक मिळालाय असं काही? नाही, तशा matches नव्हत्या? नाही, तशा झाल्या मॅचेस, नाही झाल्या असं नाही. पण काय झालं की
मुंबई एरियामध्ये जे मॅचेस व्हायचे सगळ्या हम्म. त्या वेगवेगळ्या ठिकाणी व्हायच्या. आम्ही तिथे जाऊन खेळायचो. पण काय असतं की एका गल्लीमध्ये खेळणारी माणसं आणि पूर्ण मोहल्ल्यामध्ये खेळणारी किंवा संबंध एरियामध्ये खेळणारी, दुसरी गोष्ट पूर्ण मुंबईमध्ये खेळणारी, हो हो ह्या एवढा मोठा फरक असतो की तुम्ही तुमच्या ह्याच्यात ग्रेट आहात पण पुढे नाही जाऊ शकत. बरं, मला एक विचारायचं राहतंय सारखं. शिवाजी पार्कच्या त्या सगळ्या भागात तुम्ही होतात. मैदान शिवाजी पार्कच सगळं क्रिकेट हो, खेळायचं? शिवाजी पार्क बर. रेग्युलर. आम्ही तिथे बेंगॉल क्लब होता, नंतर सीकेपी ग्राउंड होतं, तर शिवाजी पार्क जिमखाना होता, हम्म. नंतर बालमोहन विद्या मंदिरचं एक ग्राउंड होतं, हो. पिच होतं त्यांचं. बर. ते आम्ही त्या वेगवेगळ्या पिचेस मध्ये जाऊन खेळायचो बर. आणि मजा होती त्यावेळेला सगळी. गल्लीत कधी क्रिकेट झालंय त्याच्या आधी किंवा गल्लीतच मधल्या? बराच क्रिकेट झालाय आमचा. आणि मग असं त्यावेळेला कोणाच्या घरात गेलाय, काचा फुटल्यात असं काही? भरपूर काचा फोडलेल्या आहेत. बरोबर. पण काच फोडली की पळून जायचं हा. आणि 2 दिवसांनी काचा आणून लावून टाकायच्या तिकडे. हे सगळे उद्योग झालेले. बरोबर बरोबर. आणि मग एकदा काय झालं की मी तबला वाजवतोय, आमच्या वडिलांनी हम्म. त्यांच्या मित्राला सांगितलं होतं. बर बर त्यांचं आडनाव पंडित, ते हार्मोनियम वाजवायचे. बर. तर ते एकदा घरी आले होते. आमच्याकडे एक हार्मोनियम होती, तर ते आले, वाजवायला लागले आणि माझा हात बघितला त्याने हम्म. आणि ते म्हणाले की अरे मोडक, तू असं कर, माधवला तू आमच्या वसंतराव कुलकर्णींच्या क्लासवर घेऊन ये. बर. मुंबईतच होतं ते? मुंबईत शिवाजी पार्कलाच. बर बर. तर कारण तोपर्यंत कमलाकर रेड्डी मास्तरांची एकदा तब्येत बिघडली होती, त्यामुळे मग त्यांच्याकडचे जरा जाणं येणं कमी कमी झालं झालं होतं. होतं. बरोबर हा मधला 3 वर्षाचा काल गेला होता त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर आणि यथातथाच 12वी पर्यंत माझं झालं सगळं शिक्षण. बरोबर. पुढे काही पण म्हणजे रेड्डीज मास्तरांच्याकडचा क्लास हा हा तुम्हाला शर्मांच्या घरामध्ये किंवा त्यांच्याकडे चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये वाजवण्या इतपत तयारी झाली? हो, आणि त्यांचा मुलगा जिथे जिथे म्हणून त्यांचे ओळखी होत्या, बर म्हणजे त्यांचेच ह्याच्यातले, बर किंवा ज्यांच्याकडे कृष्ण जन्म होतो किंवा कोणाकडे रामाचा आहे, तिथे हा मुलगा जो जाऊन गायचा, बरोबर त्याच्याबरोबर मी साथीला जायचो. बरोबर. म्हणजे ही तशी साथ चालू झालेली होती. म्हणजे तबल्यानी सत्संग दिला तुम्हाला? हा, सत्संगीत तबले त्यावेळेला. म्हणजे जिथे जिथे हे असे कार्यक्रम होत होते, हो. भजनाचे असतील, भक्तिगीतांचे असतील, हो. तिथे तुम्हाला जायला मिळत होतं? जायला मिळत होतं. हम्म. मुख्य म्हणजे गोड खायला मिळायचं. हा. आता मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की ह्या सगळ्यामध्ये आनंद असतो, एक तर तुम्हाला बक्षीस मिळतं काहीतरी, किंवा मग तुम्ही म्हणता तसं की तो प्रसाद खायला मिळणं त्यावेळेला त्या कार्यक्रमातला, तो एक आनंद असतो, किंवा कोणीतरी कौतुकाची थाप देणं. तर ह्याच्यापैकी नक्की काय लक्षात राहिलं नेमकं? त्या लक्षात राहिलं म्हणजे पुरुषोत्तम उपाध्ये नावाचे एक गुजराती संगीत दिग्दर्शक होते. बर ते एका कार्यक्रमाला आले होते आणि ते पण गाणार होते. त्यांच्या समोर हा शर्मांचा मुलगा गाणार होता. बर तर तिथे मी वाजवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आप अच्छे बजाते हो, इंडस्ट्री में आ जाओ. बर कारण ते म्युझिक करायचे गुजराती पिक्चर्स, किंवा पिक्चर्सपेक्षाही भजनं बिजनं त्यांची जास्ती त्यावेळेला पॉप्युलर होती. बर बर. तो एक मला आठवणीत राहण्यासारखा म्हणजे. हा, आणि मला असं वाटतं की त्यामुळे एक संधी तुम्हाला मिळाली, एक दार उघडलं असं म्हणूया, की आणखीन कुठे आपल्याला असं हा. काही दाखवता येईल आपली कला. दाखवता येईल म्हणून असं मिळालं, पण त्यावेळेला ते काही तसं झालं नाही. बर कारण कुठेतरी असं हे होतं की फिल्म इंडस्ट्री बद्दलचं हो, मत हो हो. आणि एकंदरच संगीताबद्दलचं मत पूर्वीच्या लोकांचं गाणं बजावणं हे चांगलं. हा चांगलं नाही असं बरं, होतं. बरोबर. त्यामुळे थोडंसं क्रिकेटकडे लक्ष गेलेलं होतं, तेही चालू राहिलं. बरोबर आहे. मला असं वाटतं माधवजी, आता वसंतराव कुलकर्ण्यांकडे तुमचं जे पदार्पण होणार आहे हा, त्याच्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. कारण नक्की. या काळात मला क्रिकेटच्या मैदानातच जास्ती तुम्ही खेळताना बघितल्याचं मला जाणवलं. हो, तर त्यामुळे, आणि दुसरी गोष्ट शर्मांमुळे तुम्हाला जे कार्यक्रम करायला मिळाले, हो. तर हा सत्संग आणि क्रिकेटचा संघ असं दोन्ही मिळून तुमचं ते जे 2-3 वर्ष जी काय होती हो. रेड्डी सरांकडची, तर ती तुमची पुढे गेलेली आहे. हा, ती छान आनंदात गेलेली आहे. बरोबर. त्यामुळे आता पुढचं जे आपलं वसंतरावांकडचं आहे हो ते आपण बघूया. हो, कारण तो फार महत्वाचा भाग आहे मला वाटतं तुमच्या या सगळ्या तबला वादनाच्या प्रवासातला. हो. माधवजी, हं. आपण तबल्याविषयी बोलतोय, पण तबला ऐकलं नाही असं होणं कठीण आहे. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की जो काही पहिला ताल तुम्ही शिकला असाल, तुमचे हात पहिल्यांदा तबल्यावर चालायला लागले आणि कुठेतरी तुम्हाला असं जाणवलं की हा ताल आपण आता शिकलोय, हा, तर तो ताल त्यावेळेला तुम्ही कसे वाजवत होता थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल.
नक्कीच. तर रेड्डीज मास्तरांकडे मी हां. शिकलो. हो. त्यावेळेला त्याने आधी मला टाळी शिकवली, बर. की आधी टाळी वाजवायची कशी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 10 धिन धिन 10 10 धिन धिन 10 10 3 3 ता ता धिन धिन 10. ह्या लयीतच मला शिकवलं त्यांनी. बर बर. ते हां. आणि मग ह्याला जोडून त्याने कायदा शिकवला. धा धा ती ट धा धा ती ना ता ता ती ट धा धा धी ना. लय हीच. लय हीच आहे. हे असं माझं सुरुवातीचं इतक्या शिक्षण होतं. वर्षानंतर परत विद्यार्थ्यासारखं वाजवणं कठीण जात असेल. नाही आता काय तसं येणार नाही आता, कारण आता हातातली परिपक्वता वाढलेली वाढलेली असल्यामुळे आहे. म्हणून म्हटलं तो मी. आता तो हे म्हणून येणार नाही. विद्यार्थ्याचा हात दाखवणं कठीण आहे. कठीण आहे आता. बरोबर. तर श्रोते हो, आपण नक्कीच आता माधवजी नवीन गुरूंकडे जाणार आहेत, तर तो प्रवास कसा असणार आहे यासाठी भेटणार आहोत साथीदाराची मैफिल या आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.